रोहिणी दाराबाहेर ना छानशी रांगोळी काढ आणि सगळे छान रंग भर त्याच्यामध्ये मस्तपैकी. आणि मी तुला ती लिस्ट दिली होती ना पूजेच्या सामानाची, ते जरा सगळं चेक कर, सगळं नीट आहे की नाही. हो आजी. हे काय अजून एक पूजा? या आपल्या घरी ना सगळेच विसराळू आहेत. अगं संध्याकाळी गोंधळाची पूजा लक्षात नाही का तुझ्या? तोंड पाडू नकोस आता. शास्त्राला धरून सगळं करावं लागतं. पण ऐक ना, मी काय म्हणते, अरे आलीस आनंदी, सांगितलंस का पिंट्याला? हो लगेच तयार झाला पूजेला? लगेच तयार झाले. तुमचं नाव सांगितलं ना, ते घाबरतात तुम्हाला. डोंबल अगं घाबरत बिबरत काही नाही, पण झाला ना तयार, तेच महत्वाचं आहे. मी जरा गोंधळींची बोलून घेते पूजेच्या आधी, आणि तू पण जरा तयारीवर लक्ष ठेव. हा म्हणजे मग आजी, मी रोहिणी बरोबर पूजेची तयारी करते. अगं बरी आहेस ना शची? हा एक एक मिनिट करते मी तुला नंतर. काय नवरोबा कुठे? ऑफिसला जातोय, आलो तासाभरात. अजिबात नाही, आपल्या घरात पूजा आहे आणि तुला आणि स्वानंदीला पूजेला बसायचंय. संध्याकाळी आहे ना, त्याच्यात येईन ना परत मी. आला मोठा, मला काय माहित नाही. तू एकदा गेलास की गेलास, कुठेही जायचं नाही. आजी माझं महत्वाचं काम आहे. अरे मग फोनवरून कर ना. पूजा झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. चिडायला नकोच मला. हा, बरोबर, मी सोडून सगळ्यांना चिडण्याचा अधिकार आहे. गप्रे. अच्छा एक काम कर ना, तू रोहनला फोन कर आणि त्याच्या कुटुंबाला रीतसर आमंत्रण दे. नाही मी अजिबात फोन वगैरे करणार नाही. ती माणसं ज्या पद्धतीने लग्नामध्ये वागलीत ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ते सगळं बांगडी प्रकरण वगैरे वगैरे. मी फोन करणार नाही, तू फोन कर. राहू दे रे, जाऊन दे ना ते आता. हे बघ, काही झालं ना तरी रोहन ह्या घरचा जावई आहे रे, म्हणजे त्याचा मान आपण ठेवायलाच पाहिजे ना. मग तेव्हा तू त्याला फोन कर आणि रीतसर पूर्ण कुटुंबाला आमंत्रण दे. यायचं की नाही ते ठरवतील, पण आपण रीतीभातीत कमी पडायला नको ना पिंट्या. ठीक आहे, मला जर काम आहे मी जाऊन दे. कर ना फोन. हो करतो. हो. समर सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. कसे आहात? मी ठीक आहे, तू? मी पण सर मजेत आहे. ॲक्च्युली ऑफिसलाच जात होतो. बोला ना. गुड. मी ॲक्च्युली तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. इकडे आपल्या घरी आज गोंधळ आणि पूजा असणार आहे, तेव्हा तुम्ही सगळेजण नक्की या. हा सर, म्हणजे मला यायला आवडलं असतं, पण लग्नामुळे खूप लिव्ह झालेत ॲक्च्युली, आणि आता काम पण सुरू करावं लागेल ना, त्यामुळे आय थिंक इट्स हार्ड. बघूयात. थँक्यू. कोणाचा फोन आहे? पिंट्या दादा. पिंट्या दादाचा फोन आहे? हो स्पीकर. हो सर. अधीर आहे. स्पीकरवर. हो हळू. अगं हाय पिंट्या दादा. हाय बाळा, आपल्या घरी आज गोंधळ आणि पूजा आहे, त्याचंच इन्व्हाइट करायला फोन केला होता. ओ वाव. पण रोहन म्हणतो त्याला जमणार नाही आज. सर, मला खरंच आवडलं असतं यायला, पण इतक्या सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे बरंच काम पाईपलाईन मध्ये आहे. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इट्स हार्ड. रो प्लीज जाऊयात ना, प्लीज प्लीज. असं काय हो, करतोय? पण माझं ऑफिस. अधीरा, पिंट्या दादा, तू याचं काहीच ऐकू नकोस. आम्ही सगळेजण येतोय. ओके. आय कांट वेट टू सी यू. सेम इयर. या लवकर, वाट बघतो. येस. ओके, सी यू सून. बाय. बाय. आपण जाणार आहोत. दुसरं ऑप्शन आहे माझ्याकडे आता. मी सेल्स टीमशी बोलतो, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय तो डिसिजन घेऊया. बरं, या आठवड्याचे सगळे रिपोर्ट्स मला मेल केलेत? हो सर. हां. बायफर्गेशन याचं ते पण आहेत सर त्यात. एक मिनिट. याचं बजेट 30 लाख नव्हतं ठरलं, 15 लाख रुपये ठरलं होतं ना. ऑफिसचे सगळे लॉक्स आत्ता लेटेस्ट सिस्टीमप्रमाणे अपडेट करण्यासाठी 15 लाख रुपये बजेट ठरलं होतं. म्हणजे 30 लाख रुपये कसे खर्च झाले? हे याचे नाहीच आहेत. हा इंडिपेंडंट एक्सपेन्सेस आहे. कुठे गेले 15 लाख रुपये? माहित नाही सर. माहित नाही? हे काय उत्तर आहे? पाहायला नको? जरा चेक करा, तारखा बघा काय ते. ठीक आहे. या तारखेला समर तर नव्हता ऑफिसमध्ये. समर नसताना अंशुमन असतो ना ऑफिसला. अंशुमन. समर काय? कुठे होतास? कुठे? मला एकट्याला टाकून निघून गेलास?
तू तुझ्या घरी असताना मी नेहमी सारखा तिथे कसा असेल मला सांग. ती भयंकर बाई असते ना सतत माझ्या घरामध्ये. बाई स्वानंदी, अरे तू काही काय बोलतोयस? ती तुझी बायको आहे, ती तिथे नाही तर कुठे असणार आहे? बरं ऐक, शक्य नाही म्हणजे त्या ना असं. तू एक काम कर, तू काही दिवस माझ्या घरी येऊन राहा. बरं ठीक आहे, मी तुझ्या घरी राहायला येतो, तू कुठेतरी स्वानंदीला घेऊन बाहेर फिरायला जा. नाही 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 नाही, शक्य नाही. नाही त्यापेक्षा मी घरी येतेच बरे, किमान आजूबाजूला काही माणसं तरी आहेत. बरं समर, तुझं हे सगळं रॅन्डम बोलून झालं असेल तर मी जे सांगतो ते ऐकणार आहेस का? रॅन्डम बोलतोय मी किती भयंकर अवस्थेत जगतो याची कल्पना आहे तुला? तुझा मित्र कुठल्या कठीण परिस्थितीतनं वावरतो याची कल्पना आहे तुला? ती भयंकर बाई दिवस रात्र चहूबाजूनी माझ्या आजूबाजूला घुटमळत असते. कसं जगायचं मी शांतपणे करत? काही ना काहीतरी उपद्व्याप करते, चुका करते, प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये नाक खुपसते. नाही नाही, ती आजूबाजूला असताना ना मला शांत राहणं शक्य नाहीये. हे सगळं होत राहील समर, पण मी जे आता सांगतोय ते ऐकणार आहेस का? कारण काय ना, तुझ्या ह्या बोलण्याला ना बूड आहे ना शेंडा. तू असंच हे जगाच्या अंतापर्यंत बोलत राहशील, पण आत्ता मी जे सांगतोय ते ऐक. स्वानंदी तुझी बायको आहे हे ऍक्सेप्ट कर. आता जे सांगतो ते ऐकणार आहेस का? मी जाऊ? बोल. अंशुमनने कंपनीच्या अकाउंट मधून 15 लाख रुपये काढले कॅश. 15 लाख? हो, आणि ज्याचा काहीही हिशेब नाहीये. आजी हम्म. तुम्ही बोलावलात का? हो हो, दाद लावून घे जरा आधी. हे बघ, हे दागिने तू पूजेला घालास. नाही नको, नाही खरंच नको आजी. अहो ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि एकदा दिली होती माझ्यावर आणि मी नाही पार पाडू शकले. प्लीज नको आजी. अगं तू सून आहेस या घरची, आणि हे दागिने ना राजवाड्यांचे खानदानी दागिने आहेत. आणि हे घालून सुनेने पूजेला बसणं रीत आहे करण्याची. अगं ठीक आहे, पूजेपुरती घाल आणि मग मला आणून दे. खरं तर हे सगळे दागिने ना तुझे आहेत, म्हणजे तुझ्या जवळच असायला हवेत आणि मला आवडेल पण ते. मी तुझं मन समजू शकते. आणि लॉकरचा कोड आहे 1739. तुला पण माहिती असायला हवा ना. तू घाल हे दागिने, मी आलेच. एवढं होऊनही आजींनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. खरंच यासाठी मोठं मनच लागतं. आता जर मी चुकले ना तर मीच स्वतःला माफ करू शकणार नाही.